मग भाऊ कोणती ब्रांच भेटली? अरे किती पर्सेंटाईल होते? फी किती पडली? कॉलेज कसं आहे? आता हे सगळं ठीक होतं, पण बाकीचे असे होते की जे म्हणत की कॉलेज दाखव रे बा. ब्रांच पर्सेंटाईल फी हे तर माणूस सांगून देईल. कॉलेज कसं आहे? कॉलेजला गेल्याशिवाय सांगाव कसं? म्हणून मग कॉलेजची झलक दाखवायची तुमचा भाऊ डबल निघाला अमरावतीला. मग काय अमरावतीला आल्याला भाऊ तिथं लहानपणीचे मोठे झालेले मित्रांसोबत भेट घेतली. भाऊ म्हणत की भाऊ आज तू जाऊ नको, आज तू आपल्या रूमवरच चल म्हणे. कॉलेजचं टेन्शन नको, कॉलेज आम्ही दाखवतो तुला. 2 मिनिटं फ्रेश झाले, निरा 2 मिनिटं मॅगी बनवून चालू केली. म्हटलं आता तर मिळत जमला म्हटलं. घ्या रे बा, इथं खाले तर भिडलो, पण इथं चम्मचच नव्हता. मग काय शेवड्या समजून हातानच खाल्ल्या रे हो, भाऊ. विषय हार्ड आहे. मग आलो भाऊ कॉलेजमध्ये. कॉलेज कसं आहे ते तर मी सांगू शकत, पण कॉलेज कसं दिसते हे दाखवू शकतो. कॉलेजमध्ये एंट्री करताना सगळ्यात पहिले तुम्हाला दिसणे हत्यार. मंगळा जरासं पुढे गेले की तुम्हाला दिशी मेडिकल सायन्स आयुर्वेद डिपार्टमेंट. त्याच्या पुढे पी आर पोटे पाटील कॉलेज नर्सिंग और फिर सीधे जाते जाते ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट. इकडे होती भाऊ पार्किंग. तेवढ्यातूनच पार्किंग मधून निघताना आम्हाला आमच्याकडे दिसला. मग आजोबाहून मी बसलो भाऊ सार्थक भाऊच्या गाडीवर आणि सरळ निघालो मेन बिल्डिंगच्या इकडे. तर आपल्याला जे ब्रांच भेटली भाऊ ते सीएससी म्हणजे कॉम्प्युटर सायन्स. आणि पर्सेंटाईल आपल्याला होते भाऊ 87. जर फी म्हणसाल तर ते पीआर पोटीच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही माहित करा. पर्सनली त्याचा राऊंड फिगर म्हणलाय की आणि ते. अजून भाऊ मी कॉलेजला नाही गेलो तर तुम्हाला सांगू कसं कॉलेज कसं आहे. घ्या मग मग तिथंच फिरता फिरता आम्हाला शिवा भाऊ भेटले. जसं आपले भरपूर मित्र आहे भाऊ या कॉलेजमध्ये. बाकी मजा आहे पण तसेच ते भाऊ कॉलेजची झलक जास्त काही दाखवत नाही तुम्हाला, कारण की 4 वर्ष तुम्हाला आता हेच पाहा लागेल. भेटू मग रात्रीच्या व्लॉग मध्ये.